खैरू-निसा बिल्डिंगच्या केबलला शॉर्ट सर्किट, एमएससीबीचे 2 मिनी पिलर जळाले. नगरसेवक दीपक वेदकर यांनी अधिकाऱ्यांसोबत केली कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा. किसननगर नंबर 1 परिसरातील नवोदय शाळेजवळ असलेल्या खैरू-निसा बिल्डिंगची वीज केबल शॉर्ट सर्किट झाल्यामुळे द्वारका निवासला वीज पुरवठा करणाऱ्या एमएससीबीच्या 4थ्या मिनी पिलरमध्ये स्पार्किंग झाली. स्पार्किंगमुळे पिलरखाली साचलेल्या कचऱ्याने पेट घेत आग लागली. या आगीत पिलरमधील वीज केबल जळून खाक झाली. त्यानंतर खैरू-निसा अपार्टमेंट आणि द्वारका निवासला वीज पुरवठा करणारे दोन्ही मिनी पिलर जळाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने आग आटोक्यात आणली. त्यानंतर महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत तात्पुरती व्यवस्था करून परिसरातील संपूर्ण विद्युत पुरवठा पूर्ववत केला. या घटनेमुळे खैरू-निसा अपार्टमेंटमधील अनेक रहिवाशांच्या घरातील फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर सातत्याने पाठपुरावा करून तत्परतेने काम करणारे स्थानिक नगरसेवक दीपक वेदकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता अमोल चौधरी आणि सहाय्यक उपअभियंता महेश जाधव यांना घटनास्थळी बोलावून सविस्तर चर्चा केली. यावेळी पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील संपूर्ण वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करावी, जीर्ण व डॅमेज झालेल्या केबल त्वरित बदलाव्यात, मिनी पिलरची नियमित देखभाल करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नगरसेवक दीपक वेदकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी दीपक वेदकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, अशी मागणी केली. तसेच नागरिकांच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शाखाप्रमुख पांडुरंग आवटी, बाबू महाडिक, सतीश वारंज, भरत काळे, राजा भुते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल संध्याकाळी 8च्या सुमारास आपले नवोदय शाळेच्या शेजारी खैरू-निसा अपार्टमेंट आणि त्याच्या शेजारी द्वारका निवासच्या लगत असलेले एमएससीबीचे मिनी पिलर, त्यांना अचानक केबलला आग लागून तिकडे जे दोन्ही मिनी पिलर जळले होते. त्याच्यामुळे त्या खैरू-निसामध्ये राहणाऱ्या बऱ्याचशा लोकांचे घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असे बरेचसे इलेक्ट्रॉनिक साहित्य नुकसान झालं, ते उडाले. त्याच्यामुळे मी काल रात्रीपासून आतापर्यंत ते लोक काळोखात न राहता त्यांना तात्पुरती लाईट आपण जॉईन करून दिली होती. एमएससीबीचे मिस्टर चौधरी साहेब आणि त्यांची टीम आता आलेली आहे. त्यांना मी एवढंच रिक्वेस्ट केली आहे की आता पावसामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत राहतील, तर आपण त्यांना अगोदर उपाययोजना म्हणून त्यांना आपण ती केबलची चेक करून जिकडे जिकडे डॅमेज झाले असतील ते त्यांना नवीन टाकण्याची त्यांना विनंती केलेली आहे. मी अमोल चौधरी, सहाय्यक अभियंता, महावितरण कक्ष. श्री वेदकर साहेबांनी मला काल रात्री 8 वाजेचा फोन केलेला की असं इथे केबल जळालेली आहे. त्यानुसार रात्री आपण त्यांचा सप्लाय तात्पुरता सुरू करून दिलेला आहे, कारण लाईट शिवाय कुणी राहू शकत नाही, एमएससीबीला जाण आहे. आणि आता सकाळी येऊन सगळ्या मिनी पिलरची आणि केबलची पाहणी करून आपण संबंधित विभागाला ती फॉरवर्ड करून लवकरात लवकर मटेरियल मागून हे काम पूर्ण करूया. साधारण मंगळवार बुधवारपर्यंत दिलासा देण्यासाठीच आहे. कंपनी ग्राहकाच्या सहकार्यासाठीच आहे. ग्राहक देवो भव असं कंपनीचं ब्रीदवाक्य आहे.